स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान भूमीचा इतिहास जतन, स्वच्छता, संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आपला मावळाची 15वी मोहीम यावेळी वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे उत्साहात पार पडली. 20 जूनच्या रात्री खासदार निलेश लंके आणि राज्यभरातून आलेले शेकडो मावळे वढू बुद्रुक येथे मुक्कामी दाखल झाले. काही जण मराठी शाळेत तर काही जण मंदिर परिसरात विसावले. दिवसभराचा प्रवास, उद्याच्या मोहिमेची तयारी आणि शुभकार्याची ओढ यामुळे प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच उत्साह होता. पहाटेची प्रसन्न वेळ. सर्व मावळे आवरून तयार झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नित्यपूजा व अभिषेकासाठी उपस्थित राहिले. समाधीस्थळावर अभिवादन करून सर्वांनी शंभूराजांना मानवंदना दिली. त्यानंतर कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. दरम्यान पोवाड्यांचे सूर घुमू लागले. शिवगर्जनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जय शिवराय, जय शंभूराजेच्या घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिक, शिवप्रेमी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर राजमाता जिजाऊ वंदना पार पडली आणि मोहिमेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नगरहून आणलेल्या टेम्पोमधील साहित्य खाली करण्यात आले. टिकाव, खोरे, घमेले, झाडू, रंगसाहित्य, सूचना फलक, ट्री गार्ड आणि इतर साहित्य वाटप होताच सर्व मावळे कामाला लागले. वाघोली येथील शौर्य अकॅडमीचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्थानिक ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नव्याने लावलेल्या झाडांना ट्री गार्ड बसवण्यात आले. विविध सूचना फलक उभारण्यात आले. परिसर अधिक सुरक्षित आणि उजळ राहावा यासाठी सोलर लाईट्सचीही उभारणी करण्यात आली. खासदार निलेश लंके स्वतः वृक्षारोपण करत आणि मावळ्यांसोबत श्रमदान करत होते. अवघा परिसर आपला मावळाच्या भगव्या उत्साहाने फुलून गेला होता. वढू बुद्रुक येथील काम पूर्ण होताच सर्व मावळ्यांनी तुळापूरकडे प्रस्थान केलं. तुळापूरमध्ये पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी उत्कृष्ट नियोजन करून ठेवलं होतं. खासदार निलेश लंके आणि सर्व मावळ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. स्पीकरवर सुरू असलेले पोवाडे आणि शुभगर्जना वातावरण आणखी भारावून टाकत होत्या. स्वागतानंतर लगेचच मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. येथेही सूचना फलक उभारण्यात आले, वृक्षारोपण करण्यात आले आणि ट्री गार्ड बसवण्यात आले. परिसराच्या सौंदर्यीकरणासह पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून सोलर लाईट्स बसवण्याचं कामही करण्यात आलं. हातात झाडू घेऊन मावळ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन केले. तुळापूर येथील पवित्र संगमेश्वर मंदिरात दर्शन घेण्यात आले. मंदिर परिसराची स्वच्छताही करण्यात आली. शेजारी असलेल्या त्रिवेणी संगम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नदी किनारा स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महाराजांचे मुस्लिम मावळे पैगंबर शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. इतिहास, सामाजिक एकात्मता आणि शिवचरित्रातील प्रेरणादायी पैलूंवर त्यांनी अत्यंत प्रभावी भाष्य केलं. उन्हाचा तडाखा वाढला होता तरीही मावळे शेवटपर्यंत तन्मयतेने त्यांचे विचार ऐकत राहिले. कार्यक्रमानंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रेमाने भोजनाची व्यवस्था केली होती. दिवसभराच्या श्रमानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला आणि अशा प्रकारे इतिहास, स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि समाज जागृतीचा संदेश देणारी आपला मावळाची 15वी मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली. छत्रपतींचा वारसा जपत, ऐतिहासिक स्थळांचे जतन करत आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित ठेवत आपला मावळाची वाटचाल अशीच सुरू राहणार आहे. पुन्हा भेटूया एका नव्या मोहिमेत. जय शिवराय, जय शंभूराजे. आपला मावळा इतिहासासाठी, संवर्धनासाठी.